केएम रुग्णालय हे काही लोढांनी बांधलेलं नाही अशी टीका आता संजय राऊतांनी केलेली आहे। लोढांनी त्यांच्या बांधलेल्या टॉवर्सची नावं आधी बदलावीत असंही राऊतांनी म्हटलेलं आहे। तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा लोढांवर घणाघाती टीका केलेली आहे। लोढांना मराठीचा गंधही नाही। त्या रुग्णालयाचं नाव बदलायचं झालं तर भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव त्याला दिलं जावं अशी मागणी देशपांडेंनी केलेली आहे। केएम रुग्णालय हे का लोढाने बांधलं नाही आणि केएम रुग्णालय हे गेले वर्षानुवर्ष शतकानुशतक रुग्णाची सेवा करत आहे। नक्कीच ते राजा किंग एडवर्डच्या नावाखाली ते आहे। एक ओळख म्हणून त्या नावाची देशात महाराष्ट्रात आहे। आणि लोढांचं जे कारण आहे की गुलामीची प्रतीकं नकोत, बरोबर आहे। मग सगळ्यात आधी त्याने मी काल म्हटल्याप्रमाणे त्यांच्या ज्या वसाहती त्यांनी बांधलेल्या आहेत, हाऊसिंग कॉम्प्लेक्स, टॉवर्स, ती सगळी नावं इंग्रजी आहेत। त्यांच्या एका उंच टॉवरला प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आहे। सगळ्यात आधी त्यांनी प्रेसिडेंट ट्रम्पचं नाव आपल्या टॉवरवरून काढलं पाहिजे आणि त्या टॉवरला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं पाहिजे। स्वतःपासून सुरुवात करा। मंगलप्रभात लोढा हा डोक्यावर पडलेला माणूस आहे। म्हणजे ज्या पद्धतीचं नाव सुचवलंय त्याचा काही अर्थार्थी संबंध नाही आहे। काहीतरी कौशल्य, एकलव्य वगैरे, कौशल्य आणि एकलव्य काय संबंध आहे? मला असं वाटतं मराठीचा तर गंध नाहीच आहे त्यांना, पण जनरल नॉलेजही नसावं असं एकंदरीत वाटतं त्यांनी जे काय नाव दिलं त्यांना। याच्या आधी आमचे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी प्रस्ताव दिलेला आम्ही की जर नाव बदलायचंच झालं तर भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या नावावर केएम रुग्णालयाचं नाव ठेवावं। पण ते KEM हे कॉमन ठेवायचं म्हणून काहीतरी कौशल्य, एकलव्य वगैरे असं जुळवाजुळव केलेली आहे। बाकी ते नाव सजेस्ट करण्यामध्ये मंगलप्रभातांकडे डोक्याचा भाग आहे असं प्रथमदर्शनी तरी वाटत नाही। पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सध्या कोणताही विचार नाही असं केंद्र सरकारकडून आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर इंधन दरवाढ केली जाऊ शकेल अशा अफवा सातत्यानं पसरत होत्या आणि याच अनुषंगानं आता केंद्र सरकारकडून हे स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे। निवडणुकांनंतर दरवाढीची कोणतीही योजना नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं आता स्पष्टपणे सांगितलेलं आहे। इस सब के चलते हमारे LPG सप्लाई नॉर्मल है और किसी भी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्ट नहीं है। इस सब के चलते हमारे LPG सप्लाई नॉर्मल है और किसी भी डिस्ट्रीब्यूटर पर कोई ड्राई आउट रिपोर्ट नहीं है। कमर्शियल LPG की अगर हम सेल देखें तो अप्रैल के महीने में अब तक लगभग 1,75,000 टन कमर्शियल LPG की सेल की जा चुकी है और कल लगभग 9,578 टन कमर्शियल LPG की सेल की गई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना आता कानमंत्र दिलेला आहे। माझ्यामुळेच निवडून आलो असा समज ठेवू नका। लोक तुमचा व्यवहार पाहतात, त्यामुळे पारदर्शक काम करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। लोकांची व्यवहार कसा ठेवायचा याची काळजी तुम्ही घ्या, विकासाची काळजी मी घेतो असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। चुकीला माफी नाही असं म्हणत फडणवीस यांनी इशारा देत कानमंत्र दिलेला आहे। भाजपला तुफान आणि ऊनही थांबवू शकत नाही असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले। आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे असा समज आपला असतो आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो। एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय हा देखील पाहतात। भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केलंय याच्यावरनं तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे याही माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे।
एखाद्याला पदावरनं काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही. लोकांनी पारदर्शी प्रामाणिकतेने काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे. पण चुकलात तर चुकीला माफी नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. लोकांशी तुमचा व्यवहार कसा आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याची काळजी तुम्ही घ्या. विकासाची काळजी माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला जे जे लागेल, तुम्ही जे जे मागाल, ती प्रत्येक गोष्ट या सोलापूरला या ठिकाणी देण्याचं काम हे मी निश्चितपणे करेन. सोलापूरकरांनो, आपला विश्वास वाया जाणार नाही. आपल्या विश्वासाला आम्ही उतराई होण्याकरता दिवस रात्र मेहनत करू आणि आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे पारदर्शी प्रामाणिकतेतून आपली सेवा करतील हा विश्वास व्यक्त करतो. या रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालात. भारतीय जनता पक्षाला तुफानही थांबवू शकत नाही आणि ऊनही थांबवू शकत नाही, हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.